पुण्यात पुढच्या मोठ्या बातमीकडे नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बस सेवा ही पुन्हा ठप्प झाली। 200हून अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। 2 ते 3 महिन्यांचा पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांनी हा एल्गार पुकारलाय। दरम्यान पहाटेपासूनच तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही। ऐन परीक्षेच्या काळात अचानक बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे सुद्धा मोठे हाल होताना पाहायला मिळतात। दरम्यान कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। नाशिक महापालिकेची नाशिक शहरातली सिटीलिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे। मी आता तपोवन बस डेपोमध्ये आहे आणि या ठिकाणाहून आज पहाटेपासून एकही बस डेपोच्या बाहेर पडू शकलेली नाहीये, कारण वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आज सकाळपासून आणि जवळपास 200हून अधिक वाहक कर्मचारी संपावर गेलेले आहेत। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळालेला नाही आणि या विरोधामध्ये या सगळ्या कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून अचानकपणे संपाचं हत्यार उगारलेलं आहे। यांनी पेमेंट आमच्या वेळेवर केले पाहिजे आणि त्यांनी केले नाही तर हा संप असाच कायमस्वरूपी आम्ही ठेवणार आहे। यांनी आमचे 3-3 महिन्याचे पेमेंट रखडलेले यांनी दिले तर बरे, नाही तर मग उद्या बी हा संप असाच कायम राहणार आहे। आमची एकच भूमिका आहे का जोपर्यंत आमच्या अकाउंटला 3 महिन्याचे पेमेंट जे असेल ते त्यांनी टाकून द्यावा, PF आमचे क्लिअर करावा, SI क्लिअर करावा। आम्ही आज बी संप मागं घेऊन टाकू, नाही तर हा संप आज पण राहील आणि उद्या पण राहील, हा कायमस्वरूपी राहू शकते। मग आता काय कामावर येणार की नाही? कामावर नाही, जोपर्यंत आमचे पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही कामावर जाणार पण नाही आणि इच्छा पण नाही त्याची। या संपावर तोडगा काढण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।